प्रभू तिच्याकडे पाहून बोलत नाही. सीत इच्छित ही कही प्रभू बाता. सीतेकडे पाहून बोलले का, तू आहे कुवारी पण माझ्यासमोर बसली माझी पत्नी आहे, झालं लग्न माझं. तू कुवारी आहे ना, मग अहई कुवार मोर लघु भ्राता. बोट दाखवलं लक्ष्मणाकडे. मेरा छोटा भाई लखन कुवार आहे. ते कुवार आहे गाव, त्याची तर उर्मिला गावात आहे. मग असं का म्हणतात प्रभू? अरे तू विधवा असून कुवारी सांगते का? जा मग माझाही लक्ष्मण लग्न होऊन कुवारा. अहई कुवार मोर लघु भ्राता. तिथं आली, मेरे साथ शादी करो. क्या विवाह करो? क्या लग्न करा. लखन लाल ने सोचा 13 साल के वनवास में प्रस्ताव कई बार, लेकिन शादी का प्रस्ताव आज पहली बार आया. क्या बोलती है? शादी करो. तू क्या पागल हो गई क्या? मेरी पत्नी बनेगी तो भैया की भाभी की और मेरी तीनों की सेवा आपको करनी होगी. भैया की पत्नी बनेगी तो भैया की भाभी की तुम्हारी तीनों की सेवा मैं करूंगा. बोल फायदा किसमें? मजा आएगा. हाँ मग तिकडे जाते. प्रभूकडे आले. वो नौकर है आप स्वामी, मैं स्वामी नहीं बनना चाहती, नौकरानी नहीं. क्या करता है स्वामी का? श्याम वर्ण वाला. मेरा छोटा लखन कितना सुंदर है, गौर वर्ण वाला. वो नहीं बोलता है ना, अरे छोटा भाई है, शर्मिंदा है, प्रयास करो यश मिल जाएगा. बोले आप मुझे पसंद है गौर वर्ण वाले, श्याम वर्ण वाले. क्या करते हैं गौर वर्ण का? लकड़ियाँ काटता हूँ, निद्रा का त्याग, नारी का त्याग, भोजन का त्याग. क्या सुख मिलेगा जिंदगी? मालकीन बनूंगी. जाऊन रामाकडे रामाने इकडे 2-4 चक्कर झाले. बप्पान वैतागली आहे, खऱ्या स्वरूपात प्रकट झाली, धावली सीतेवर. आता नाकनं कान काप असा उल्लेख रामायणात नाही. लक्ष्मण तर आज्ञाधारी होता. नाकनं काम काप असं म्हटलं नाही तरी नाक कान का कापलं? तर इशारा केला बरं का अण्णा, इशारा. हा लखन कळला ना इशारा. पहिलं 1 बोट दाखवलं, मग 4 बोट दाखवले आणि आडवा हात. लखन हे बैल बाजारातली भाषा नाही, गाफा शिकारा. हे रामायणातलं सांग. हा ना, एक का मतलब स्वर्ग होता है, और स्वर्ग को नाक नाक कहते हैं, नाक. 4 का मतलब वेद, वेद को बोलते श्रुति, श्रुति का अर्थ कान. हा इशारा पहा रामचंद्राचा. 1नी इशारा नाकाचा, 4नी इशारा कानाचा, आणि आडवा हात मारला म्हणजे नाक कान काप. हे रामायणात नाही, हे असं तोंडी आहे का? लखन हा भैया आदेश कापीन. धावला लक्ष्मण एका तडाख्यातनं नाकनं कान उडवलं. पर्वताहून गेरूची धार वाहावी असं रक्त वाहू लागलं. भाग जाव यासे. गगन बिन भई बिकरारा, गगन बिन भई बिकरारा, गगन बिन भई बिकरारा, गगन बिन भई बिकरारा. धनुष बसाई लगे रुके धारा, धनुष बसाई लगे रुके धारा, धनुष बसाई लगे रुके धारा, धनुष बसाई लगे रुके धारा. गगन बिन भई बिकरारा, गगन बिन भई बिकरारा, गगन बिन भई बिकरारा, गगन बिन भई बिकरारा. कर दूषण पही गई बिल पाता, कर दूषण पही गई बिल पाता. धिक धिकता पुरुष बल भ्राता, धिक धिकता पुरुष बल भ्राता. गगन बिन भई बिकरारा, धनुष बसाई लगे रुके धारा, गगन बिन भई बिकरारा, धनुष बसाई लगे रुके धारा. नाक कान बिन भई बिकरारा. पळत गेली खर दुष्यंत त्रिशर. क्या हुआ बहन जी? प्यासी थी रे भैया, पाणी ग्रहण को गई थी. हिची हुशारी पहा उद्धव बाबा, खोटंही बोलत नाही खरंही सांगत नाही. प्यासी थी म्हणजे तहानली होती. तहान विषयाची असते, पाण्याची असते. पाणी ग्रहण को गई थी. वंजळीत पाणी पिणे हे पाणी ग्रहणच आहे. आणि लग्नाचा प्रस्ताव मांडणे यालाही शब्द पाणी ग्रहण. हिची हुशारी पहा. प्यासी थी, पानी ग्रहण को गई थी. तो छोटे राजकुमार ने मेरी दुर्दशा की है. कहा रहते हो? पंचवटी. चल दूर से दिखाऊंगी. हाँ दूर से दिखाना. आता कोणत्याही पार्टीला विजय मिळण्यासाठी शुभ लक्षण पुढे ठेवायचं असते अण्णा. जिला नाकच नाही हा अपशकुन पार्टीला वाट दाखवतो. विजयी होईल का पार्टी? घरी गेल्यावर मोबाईल करा मला. हे अपशकुन
सुर्पनखा आगे चल। रामचंद्र बोले लखन युद्ध के दो विभाग होते हैं रे, आक्रमण और संरक्षण। जी सीता का रक्षण तू कर, आक्रमण मैं करता हूं, सेना आ रही है। 14,000 सेना समेत खरदुष्यंत ऋषि का नाश किया अकेले रामचंद्र जी ने। घबरा के भाग गई सुर्पनखा लंका में। रात का समय है, रावण नृत्यशाला में बैठा है, नृत्यांगनाएं नाच रही, बाजे बज रहे, गंधर्व गा रहे। ठंडी के दिन है, रात के 9 बजे रावण ने थोड़ी ली है 90 क्या झुम रहा, बोल रहा हुआ बजा मग रावणाची उतरली की माझ्या ऑर्डर शिवाय प्रोग्राम थांबवला कोणी। लक्ष गेलं बप्पा तर दीदी दिसली गेटवर। दीदी अरे क्या हुआ बहन? हे भाई, 2 लड़के इस दंडक वन में आए, संग नारी सुकुमारी सीता कुंवारी को लाए। नागहा मैं उधर उछल पड़ी, उस नारी से मिलना चाहा तो पल भर में बड़े तपस्वी ने मुझसे छल करना चाहा। उस तपस्वी को तूने मेरा नाम क्यों नहीं बताया? बताया क्या हुआ? तेरा नाम सुनते उसने मुझे को दी गाली, कान मेरी काट डाली, नाक मेरी कतर डाली। मेरी नाक गई सो गई, अब तेरी नाक बचा भैया। जगत में ऊंची नाक नहीं तो नकटा नाम धरा भैया। क्या हुआ? खरदुष्यंत ऋषि के पास गई। फिर खरदुष्यंत ऋषि का 14,000 सेना समवेत अकेले राजकुमार ने नाश किया। क्या? खरदुष्यंत ऋषि मर गए। और उनके पास एक सुंदरी है, तेरी मंदोदरी भी इतनी सुंदर नहीं है। हे शेवटचं रॉकेल ओतून गेली दीदी। जाओ बहन विश्राम करो। सकाळी उठला रावण, मारीच मामाकडे आला। मामाला नमस्कार केल्या केल्या मामा हादरला। बापा काहीचा नमस्कार समजायचा, आपलं मरण जवळ आलं। असे 4 आहे नवनीच की अति दुःखदाय जिमी अंकुश धनु उरग बिलाई। धनुष्य, अंकुश, मांजर आणि साप हे नम्र झाले की समजायचं। अंकुश नम्र झाला की हत्तीला थांबावं लागतं। धनुष्याला दोरी गुंडाळून ठेवा, धोका नाही, पण धनुष्यावर बाण लावून दोरी ओढली वाकला धनुष्य की समजायचं ज्याच्यावर बाण जाईल ते मरतं। याची नम्रता त्याचा प्राण। सापानं फणा उगारला धोका नाही, पण फणा टाकला की समजायचं हे धावतंय दंशाला। मांजर सरळ रस्त्यानं जाऊ लागलं तर रोडच्या काठाचे येड्या बाबळीतले उंदर सुद्धा हसू हसू गप्पा मारतात। जाऊ दे रे, अरे जाऊ दे, ते कुर्डुवाडीला चाललं। त्या मांजराला उंदर घाबरत नाही। जे मांजर दबा धरून बसतं, पुढचे पाय पुढच्यावर मान टाकतं, कान पाडतं, वाकडं बघतं, एवढं मांजर नम्र झालं का उंदरानं समजावं आपण मेलं। हे 4 आहे नवणी निचके अति दुःखदाय जिमी अंकुधन उरग बिलाय। 33 कोटी देवता बंदी खाण्यात आहे, तो उठल्या उठल्या नमस्कार करायला आला, मारीची हादरला। आता मरतोय आपण। कसं येणं केलं? तुमच्याकडेच म्हणजे मदत पाहिजे मामा। ते 2 राजकुमार आले, म्हणतात त्यांच्यासोबत कुमारी मला चोरून आणायची आहे, तुम्ही हरिण सोन्याचं व्हा, मी साधूचा वेश। राजकुमार म्हणजे ते राम लक्ष्मण म्हणता का सरकार तुम्ही? हां, तुम्ही बघितलं का त्यांना? नाही हो। मग आमच्या दिदीनं बघितलं। कोण दिदी? सुर्पनखा दिदी। तिला कसं माहीत? तिला चांगलं कळलं मामा, म्हणजे नाक कान गेल तिचं। मग तासू नात बैरू नाही कीजे। आपण वैरत्व करू नका। मी अनुभव घेतला। विश्वामित्राचा यज्ञ विध्वंस करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा मला त्यानं बिना टोकाचा बाण मारला। बिना टोकाचा, बिगर तिकीट येऊन पडलो 400 कोस समुद्राच्या काठाला। आपण त्याच्यासोबत वैर करू नका। गुरुदेव के भांति उपदेश दे रहा है क्या बे मामा? अगर तू सुवर्णमुख नहीं बनेगा तो मैं आपको मार डालूंगा। आता मामा हादरला। मामानं विचार केला, सोन्याचं हरिण होऊन गेलो तर राम मारतो, नाही म्हणतो तर ह्या मारतो। त्यापेक्षा देवाच्या हातून मरू निर्णय घेतला। आणि 9 लोकांसोबत विरोध करू नये। 9 शस्त्री मर्मी प्रभु षड्ढणी कवी वैद्य मानस गुणी यांच्यासोबत विरोध करू नये। शस्त्र चलाने में तरबेज उनके साथ भैंस मत करो, गोली चलाए मार डाले।
तुमचं मर्म ज्याला माहीत त्यासोबत विरोध करू नये, प्रभूसोबत विरोध करू नये, धन्वंतासोबत विरोध करू नये, मूर्खासोबत विरोध करू नये, गुणवानासोबत विरोध करू नये, डॉक्टरसोबत विरोध करू नये, डॉक्टरवर बाह्या सारू नये, बाह्या साराव्या इंजेक्शन करता त्यांच्यावर सारू नये, पत्रकारासोबत विरोध करू नये, स्वयंपाक्यासोबत. घरात जर स्वयंपाक करणारा व्यक्ती असेल तर कौतुक करून खात जा. एकाच पातेल्यात 3 भात करतं ते, खाली जळगावमध्ये चिखलीवर तांदूळवाडी, तरी म्हणत जा भात सोलापूर जिल्ह्यात हात नाही धरत म्हणा भात तूच कर. नाही त्याचं डोकं फिरवून 2 थेंब टाकून ठेवलं, घर झोपून ठेवलं. मोठ्या साहेबासोबत हा साहेब भांडून आला, दुपारचा डबा आणला वापस, वैतागून आलतं, रागावून आलतं. आईनं वाढलं जेवायला, डायनिंग टेबलवर खिचडी, कढी, परोठे, थोडी कढी पातळ झालती. बिभीषणराव त्याला राग काढायचा होता, आईवरच बिघडलं. माँ क्या बेटे, क्या बेटे, कौन सा काम करते हो आप लोग घर में बैठे दिन भर? एक आदमी को नहीं संभाल सकते क्या? कितना कमाता हूं मैं अकेला, ये भोजन है क्या मां? इतनी पतली कड़ी, मोर के आंसू जैसी. मां घबरा के बोली, बेटा हर दिन की कड़ी मैं बनाती थी बेटा, लेकिन आज की कड़ी तुम्हारे पत्नी ने बनाई. मां पतली है लेकिन बहुत टेस्ट लग रही मां. अरे बदल गई बात, विरोध मत करो नऊ के साथ. इथे विचार केला, तयार झाला मारीच. आता हे नीट ऐका. 23वा दोहा अरण्याकांड, त्याच्यावर चौपाया. लचिमन गयई बनई जब लेन, मूल फलकंद जनक सुतासन बोले, बेहसी कृपा सुकरुंद. दोघाचा संवाद आहे. सीता, नाटकाला सुरुवात होणार आहे. तू असं कर, अग्नीमध्ये निवास कर, मायावी सोबत, मायावी रूपात माझ्यासोबत राहा. सुनहु प्रिया व्रतरुचिर सुचिला, मै कछु करबी ललत नरलीला, तुम पवकम करो निवासा, जवलगे करी निशाचर नाशा. आणि खरी सीता अग्नीत सामावली आणि मायावी सीता रामासोबत आहे. निज प्रतिबिंब राखीतह सीता. लचिमनई यह मर्म नहीं जाना, जो कछु चरित रचा भगवाना. म्हणून अग्नी परीक्षा नाही. रावण मरेपर्यंत उद्धवजी सीता अग्नीत आहे, मग पुन्हा प्राप्त करून घेतली. का? तू पवकमह करवणिवासा. नाही तर ताकद आहे का रावणाची सीता चोरून न्यायची? थोडा विचार करा. हे धनुष्य 10,000 पहिलवान लागले ओढायला. जनक राजाकडे पूजेला होतं ते शिवधनुष्य. अण्णा 10,000 पहिलवान. रोज राजा जनक पूजा करायचा आणि सीता आणि तिच्या मैत्रिणी सारवायच्या सेनानं जागा. एक दिवस 9च वर्षाची सीता आहे, खाली सारवलेलं दिसलं. जनकजी पूजेला आले आणि धनुष्याच्या खाली सारवलं म्हणजे उचलल्याशिवाय सारवता येईल का? आणि 10,000 पहिलवान ओढायला लागतात. मग जी सेवा करते थांबवली पूजा. जानकी, हाँ पिताजी, इधर आओ बेटी. आली. अरे धनुष के नीचे गोबर का लेप किसने लगाया? मैंने. क्यों? आजू बाजू गोबर का लेप लगा दिया पिताजी, नीचे का कूड़ा रहता तो मैंने आज नीचे भी गोबर का लेप लगा दिया. तूने कैसे लगाया बेटी? जवळ आली, डाव्या हातानं उचललं धनुष्य उद्धव बाबा आणि खाली उजवा हात घालून सारवून दाखवलं. ऐसा गोबर का लेप लगाया पिताजी. धक्का बसला राजा जनकाला. हात जोडले जसा मुलगा आईला नमस्कार. जाओ बेटे, मैंने आपको पहचाना नहीं तो दुनिया की माँ मेरी बेटी बन के आई थी. धक्का बसला. अण्णा बाप रे, जिला लेक म्हणत आलो ही माझी लेक नाही, जगाची माय आहे. जे धनुष्य 10,000 पहिलवान ओढायला लागतात ते माझी सीता डाव्या हातानं उचलते. आता कोणालाही देऊन चालेल का ही? हिला नवरदेव कोण शोभल? जे धनुष्य सीता डाव्या हातानं उचलते तो उचलून त्याच्यावर जो बाण लावल तो माझ्या लेकीला नवरदेव शोभल, म्हणून प्रतिज्ञा आहे. आता थोडा विचार करा. ते धनुष्य रावणानं उचलायचा प्रयत्न केला तर छातीवर घेऊन पडला.
रावण धनुष्य उचलायचा प्रयत्न करतो तर छातीवर घेऊन पडतो. ते धनुष्य सीता डाव्या हातानं उचलती. ती सीता याच्या बापानं उचलल का? म्हणून ही मायावी निज प्रतिबिंब राखित सीता खरी तुम पवकमह करो निवासा. तिथं अगणित आहे. दुसरं, आत्तापर्यंत हरण बघितले नव्हते का सीतेनं? बरं, हरणाकडे दृष्टी कोणाची गेली पाहिजे, क्षत्रियाची का महिलांची? आजचं हरिण कोण दाखवलं? ओ हिरण मार केला, सीतेनी दाखवलं का? 13 वर्षात नाही दाखवलं, आजचं दाखवलं. कारण आजची दोघाची जात एक आहे. आजचं हरिणही नकलीच आहे आणि आजची सीताही नकलीच आहे. म्हणून मायावीची दृष्टी माया. ओ हिरण मार केला. आता प्रभूनं जर म्हटलं जाओ रे लखन तुम्हारी भाभीच्या ते तो मार केला हो हिरण, गेला नसता का? लक्ष्मण आज्ञाधारी होता, पण नाटक ठरला होता ना. म्हणून लखन सीता को संभाल, मैं हिरण मारने जा रहा हूं. स्वतःच का गेला हे आधीच ठरलं होतं सगळे. कचू नर लीला म्हणजे नाटक. दुसरं कारण, हरिण सोन्याचं आहे, राम ज्ञान आहे, लक्ष्मण वैराग्य आहे. प्रभूला सांगायचं आहे की स्वतःला ज्ञानी म्हणणारे सोन्यामागं पळतात, वैराग्य कधी पळत नाही. पळालं तर लोक त्याला वैराग्य म्हणत नाही. मग वैराग्य घरी ठेवलं, ज्ञान पळालं हरणामागं, सोन्याच्या हरणामागं. दुसरे कारण, ज्ञान तलवार आहे, वैराग्य ढाल आहे. ढालीचं काम आहे संरक्षण, तलवारीचं काम आहे आक्रमण. म्हणून हरिण मारायला तलवार, सीता रक्षणाला ढाल. बस जाऊ द्या, हे वाढत चाललं आपलं, पण मजा सांगू. सीता को संभाल. ते गुप्त प्रगट हे नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात घडलेली घटना. नांदूर मधमेश्वर तिथे मारलं. ते खऱ्या स्वरूपात पडलं. लक्ष्मणा धाव. सीता चाली बाहेर. आपके भैया खतरे में, आवाज आ रही? कोई आवाज नहीं आ रही भाभी? आता आवाज कोणाला गेला पाहिजे उद्धवराव? बंगल्यातल्या मालकाला का वॉचमॅनला? सीता बंगल्यात आहे म्हणजे झोपड्यात आत, आणि हे गेटवर आहे लक्ष्मण. तिला आवाज जातो याला ऐकू येत नाही का? नकलीचा आवाज नकलीला आणणार, बरोबर? याला नाही, कोई आवाज नहीं रे भाभी. लखन दौड़ो, जाओ लखन भैया. नहीं भाभी कोई खतरा नहीं, भैया खतरा मिटाने का काम करता है, खतरे में नहीं आता. तीसरा, लखन दौड़ो, जाओ लखन भैया. नहीं भाभी तो लाओ धनुष और बाण, सौभाग्य का रक्षण करने मैं जाती हूँ, लेकिन कान खोलकर सुनो, वैसा नहीं आया तू. कई ने भेजा होगा कि जाओ राम का कुछ कम ज्यादा हो जान के तुझे मैं कपट भाव से आया. 13 साल साधू दिखाई दे रहा था. बोलली का इतक्या वर्षात? आजची का बोलते? ही मायावी निज प्रतिबिंब राखित सीता. डसा रडला लक्ष्मण. भाभी कोई कपट भाव से नहीं आया, मेरे से सज्जन कोई शब्द बोली है तो इस कर्म का फल आपको भोगना पड़ेगा. ओम देवियो, मेरे भाभी को संभालो. रेखा आखून दिली. भाभी रेखा का उल्लंघन मत करो. गेला निघून. माणसाजवळ आक्रमणासाठी तलवार नसली तरी चालेल, पण संरक्षणासाठी ढाल पाहिजे. तलवार नव्हती तर सीतेला धोका नव्हता, पण संरक्षण म्हणजे ढालही गेली, आता धोका आहे. आता आला रावण. कधी? संरक्षण संपल्यावर. बारका बाबा ते रेषा आत येण्यापर्यंत ज्वाला उठल्या, पलीकडे बसला सीतामाई आत आहे. त्यानं आवाज दिला, भिक्षां देहि भिक्षां देहि भिक्षां देहि. मग उद्धव बाबा चांगलाच नाटक रंगवला रावण बाबानं. हे माई मुझे को भिक्षा दे, मर्तबा रयला तेरा, भगवान तुझे जिता रखे सदा वो बोल बाला तेरा. तू दुदोन्या तू पुतो दिन पे दिन भागिनी हो, भूखे को रोटी दे, अटल सुहागिन हो. सीता माईला वाटला हा वृंदावन कडचा साधू दिसतोय, फळाची टोपले घेऊन ते पलीकडे बसलं होतं. अंदर आकर भिक्षा लो, बाहर आकर दो, अंदर आकर लो, बाहर आकर दो. आप अंदर आकर लो, बाहर आकर दो. मैं बाहर नहीं हूँ, मैं भी अंदर नहीं हूँ. मत दो, मत लो, लेकिन भिखारी मत समझना. मंत्र सा साधु दुनिया का ज्ञान है. तुम्हारा सौभाग्य खतरे में है. भिक्षा खिलाओगी तो दोनों को आशीर्वाद देकर
मुक्त करूंगा, नहीं खिलाऊंगी तो कमंडल का जल छोड़ के दोनों को मार डालूंगा. बोल छोडू जल, नाही जी महिला बहार. मग रेखा उल्लंघन करून भिक्षा बाहेर, तर खऱ्या स्वरूपात रावण प्रगट झाला. रथामध्ये बसवून आकाश मार्गे रावण निघाला. सिया को ले गया रावण बना कर बेश जोगी का. सिया को ले गया रावण